उद्धव ठाकरेंवर अंधारे का नाराज होत्या? सुषमा अंधारे शिवसेनेत कधी येणार होत्या? अंबादास दानवे एकनाथ शिंदेंना का भेटले? उदय सामंत यांचा टू द पॉइंट मध्ये मोठा दावा. पक्षप्रवेशामुळे शिवसेना दुखावली जाणार नाही याची काळजी भाजप नक्की घेईल. झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात उदय सामंत यांची प्रतिक्रिया. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांनी नेमकं काय केलं ते चौकशीत उघड होईल. झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मनसेला सोबत घेण्यावरूनच काँग्रेसमध्ये मतभेद. वर्षा गायकवाड म्हणतात, दडपशाही करणाऱ्यांसोबत जाणार नाही, तर वडेट्टीवारांची मात्र सकारात्मक भूमिका. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, हीच शरद पवार यांची इच्छा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. मात्र मनसेकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नसल्याची माहिती. भाषिक प्रांतवाद सुरू कुणी केला? भाजपच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंचा सवाल. तर मृत्यूचं राजकारण करणाऱ्यांना वाजपेयींनी सुबुद्धी द्यावी. मनसेच्या संदीप देशपांडेंचा पलटवार. अमित ठाकरे आज नेरूळ पोलीस स्टेशनला नोटीस देण्यासाठी जाणार. परवानगीशिवाय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अनावरण केल्यामुळे नोटीस. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामधील आरोपी शीतल तेजवानीला 2 दिवस हवेत. कागदपत्र सादर करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे मुदत मागितली. थंडीनं उत्तर भारत गारठला. बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी. केदारनाथमध्ये पारा उणे 12 अंश सेल्सिअसवर. तर मध्य प्रदेशमध्ये थंडीमुळे दोघांचा मृत्यू. भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल अडकणार विवाह बंधनात. लग्न सोहळ्यासाठी महिला संघ सांगलीत दाखल. सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोनं प्रतितोळा 1700 आणि चांदी तब्बल 3200 रुपयांनी महागली. दरवाढीसह सोनं पुन्हा पोहोचलं 1.25 लाखांवर.